अगदी पुढचा टप्पा आयुष्यात प्रत्येक स्त्रीच्या येतो तो म्हणजे जेव्हा ती एका बाळाला जन्म देते आणि बाळंतपणानंतर प्रेग्नन्सी नंतर तिच्या शरीरामध्ये ज्याला आपण पोस्टमार्टम डिप्रेशन म्हणतो बरेच असे सिम्पटम्स जाणवतात ज्याच्यामध्ये स्ट्रेस पण आहे किंवा तिला खूप निराश वाटणं हा एक प्रकार आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा हेअरफॉल मोठ्या प्रमाणात होतो. मग प्रश्न येतो की जे काही या थ्रू आउट जर्नीमध्ये हार्मोन्स वरखाली झालेत त्याच्यामुळे आहे की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी काही आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम दिसून येतो. तर बाळंतपणानंतर युजली केस गळती हे नॅचरल आहे, तर त्याच्यासाठी महिलेने घाबरून जायची काही एक गरज नाहीये. तर डिप्रेशन आणि केस गळती ह्याचा डायरेक्टली काय संबंध त्यावेळेला लावता येत नाही. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन प्रत्येक महिलेला होतच का, तर असं अजिबात नाहीये. काय काय महिलांना जास्त होतं, काय काय महिलांना अजिबातच होत नाही. तर ते कधी नाही होत जेव्हा तुम्ही तुमच्या आहाराकडे प्रेग्नन्सीच्या थ्रू आउट लक्ष दिलेलं आहे, तुमचे सप्लिमेंट्स तुम्ही व्यवस्थित घेताय, तुमची ना सिस्टम जी काय तुमची फॅमिलीची सपोर्ट सिस्टम आहे ती जर व्यवस्थित असेल तर मात्र हा त्रास खूप कमी होतो महिलेला. आणि जर तुमची केस गळती होत असेल डिलिव्हरी नंतर तर ते काही दिवस होतं, कारण की एकदमच सडनली तुमचं हार्मोन चेंजेस होतात पोस्ट डिलिव्हरी. पण त्यानंतर जर तुमचं एक साधारण 2 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी सुद्धा जर केस गळती जास्ती होत असेल तर मात्र त्याचा विचार केला पाहिजे. आणि अनेक वेळेला डिलिव्हरी नंतर सुद्धा ना डॉक्टर्स आयर्न आणि कॅल्शियम घ्यायलाच सांगतात, तर महिलांना ते विसरून जातात. तर ते जर तुम्ही इग्नोर केलं तर मात्र तुमची केस गळती वाढण्याची शक्यता आहे. पण एक गुड न्यूज अजून अशी आहे की जे केस गळतात ना डिलिव्हरी नंतर ते इमिजिएटली जर छान तुम्ही आहार आणि सप्लिमेंट्स वगैरे याच्याकडे लक्ष दिलं तर त्याची वाढ छान व्हायला लागते आणि इनफॅक्ट दुप्पटीने यायला लागते. सो तो पण एक ॲडव्हान्टेज खूप असतो. तर हे थोडंसं तात्पुरतं अरेंजमेंट आहे शरीराची आणि मग त्याच्यानंतर ते हिलिंगची सुरुवात होते. वाव, म्हणजे कारण बऱ्याच स्त्रियांना याची भीती वाटते की अरे माझे एवढे पुंजक्यामध्ये केस जात आहेत, म्हणजे मी आता मला टक्कल पडेल का. आणि ना बरेच जणांना ते बरेच महिने नॉर्मल वाटतं, तर ते बरेच महिने जर होत राहिलं ना तर ते नॉर्मल नाहीये. पण काही दिवस राहिलं ना की 2 आठवडे वगैरे राहिलं तर ठीक आहे, ते नॉर्मल आहे. आणि त्याच्यानंतर एक 6 महिने 7 महिने तरी मी माझी डिलिव्हरी झाली ना म्हणून केस गळतात तर ते नॉर्मल आहे, नाही, दॅट्स नॉट नॉर्मल. मग त्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे. बरं, आणि याच पुढे एक टप्पा येतो तो म्हणजे ना बऱ्याच स्त्रियांमध्ये पॅचनी केस जातात, म्हणजे बाकी केस नीट असतात पण आयदर इकडचे जातील किंवा इकडचे जातील असं होतं आणि मग तेव्हा खूप त्यांना टेन्शन असतं. कशामुळे ते होतं आणि त्याच्यावर काय आपण न्यूट्रिशनली. तर हे ना क्लासिकली ना ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये दिसून येतं की केस गळती जे पॅचेस मध्ये होते ते ऑटो इम्युन डिसीजेस मुळे होतं. तर कुठले, तर थायरॉइडशी रिलेटेड जे काय डिसऑर्डर्स आहेत तर त्याच्यामुळे होण्याची शक्यता आहे. ओके. आणि त्याचबरोबर जर जर फिजिकली बघायला गेले जर काही फंगल इन्फेक्शन जर असेल तर मात्र सुद्धा केस गळती असे पॅचेसनी होऊ शकते. तर हे दोनच कारणं असतात. आणि ऑटो इम्युन डिसीज कशी ट्रीट करायची, तर ऑफन मेडिकेशन घ्यायला लागतं. आणि त्याचबरोबर आमच्याकडे ना म्हणजे ऑफकोर्स हे एक नोनच फॅक्ट आहे की जेव्हा तुम्ही ऑटो इम्युन डिसीज असतं तेव्हा बॉडी खूप इन्फ्लेम्ड असते, तर मग आम्ही अँटी इन्फ्लमेटरी डाएट तेव्हा रेकमेंड करतो. म्हणजे काय की आहारामध्ये प्लांट बेस्ड डाएट देतो, म्हणजे व्हेजिटेरियन मोस्टली आम्ही फूड देतो त्यांना खायला. तुपाचं प्रमाण आहारात वाढवतो, नॅचरल फूड्स ठेवतो ॲज फार ॲज पॉसिबल, कुक्ड फूड्स खूप कमी करतो, जंक फूड 0 करून टाकतो, आणि मग तुपाचं प्रमाण पण आम्ही आहारामध्ये खूप वाढवतो. आणि हे ना आम्ही 1-2 आठवडे डेफिनेटली करतो आणि मग त्याच्यानंतर नॉर्मल डाएटकडे मूव्ह ऑन करतो. सो हे अँटी इन्फ्लमेटरी डाएट फॉर एव्हर फॉलो करायचं आहे का, तर नाही, ते तात्पुरतं असतं. जोपर्यंत आपली बॉडी हील होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपलं गट हिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत. सो एकदा आपली इम्युन सिस्टम थोडीशी सो ऑटो इम्युनमध्ये काय होतं ना, आपली इम्युन सिस्टम खूप ॲक्टिव्ह व्हायला लागते, ओव्हर ॲक्टिव्ह व्हायला लागते. तर ती थोडीशी शांत करावी लागते मेडिसिन्सनी अनेकदा आणि आहाराने, आणि डेफिनेटली फरक पडतो. मी बरेचदा केसेस बघितलेले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं असतं की आता मार्केटमध्ये जसं आधी म्हणालो की असे गमीज आहेत की जे हेअरफॉलवरती काम करतात किंवा बायोटिन सप्लिमेंट्स घेतले जातात, ते कितपत म्हणजे सिक्युअर आहे किंवा तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी योग्य आहे, आणि म्हणजे त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे जेव्हा अशा गोष्टीची आपल्याला गरज पडते. सो सप्लिमेंट्स ना हे काय म्हणतात, ते डागडुजी केल्यासारखं आहे, लाईक जस्ट तात्पुरतं काहीतरी आपण प्लास्टरिंग केल्यासारखं आहे. जोपर्यंत तुम्ही आहारामध्ये फरक करत नाही, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, आतनं तुम्ही हील होत नाहीये, तुम्ही कितीही वरनं क्रीम्स लावा किंवा सिरम्स लावा,
तुम्ही ते लावले तोपर्यंत कदाचित ते चांगलं दिसेल. द मिनिट तुम्ही ते बंद कराल किंवा जास्ती प्रमाणावर लावायला लागतं, कारण शरीरच तुम्हाला साथ देत नाही. बरोबर आहे. तर एखादं तुम्ही सिरम किंवा एखादं तुम्ही सप्लिमेंट जरी घेताय, तर ते सप्लिमेंट स्पेशली तुम्ही जेव्हा ओरल इनटेक करताना जरुरी नाही आहे की जे तुम्हाला सप्लिमेंटवर लिहिलं असतं ना त्याच प्रमाणात तुमच्या शरीराला मिळतंय. असं नसतं अजिबात, की असं असतं की तुमचं ते पहिल्यांदा सप्लिमेंट घेतल्यानंतर स्टमकमध्ये ते डायजेस्ट होतं, स्टमकमध्ये ॲसिड असतं, त्याच्यामधनं ते पास होऊन तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलं पाहिजे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं पाहिजे, मग पूर्ण ब्लडमध्ये फिरलं पाहिजे. सो ते सर्क्युलेशन तर झालं पाहिजे. सो ऑफकोर्स सप्लिमेंट्स जेव्हा देणं जरुरी आहे, जेव्हा तुम्हाला खरोखरी त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही कुठल्याही डॉक्टरच्या ॲडवाईसने ते घेताय. रँडम ऑफ द काउंटर कुठेतरी काहीतरी वाचून किंवा ऐकून किंवा कोणीतरी घेतंय म्हणून तुम्ही घेतलं तर कदाचित त्याचा फायदा होण्याच्या पेक्षा नुकसानच जास्ती होतं.